नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संपूर्ण ऑक्टोबर महिन्यातील चालू घडामोडी बघणार आहोत. मागील 2 महिन्याच्या सुद्धा आपण चालू घडामोडी बनवून आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकले आहेत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. पर्यावरण विज्ञानातील प्रतिष्ठित तामिळनाडू शास्त्रज्ञ पुरस्कार 2022चा कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तो आर्थर जेम्स. 2 नंबरचा प्रश्न आहे, मानव हत्ती संघर्षाच्या वाढत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी गज रक्षक ॲप कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले? तर मध्य प्रदेश या राज्यात विकसित करण्यात आले आहे. 3 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील बालोद हा जिल्हा भारतातील पहिला अधिकृतपणे बालविवाहमुक्त जिल्हा बनला आहे? तर छत्तीसगड हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रवीर रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विंग्स ऑफ ऑलर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर स्वप्नील पांडे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. 6 नंबरचा प्रश्न बघा, भारतीय सैन्याने ड्रोन आर्मर लष्करी सराव कोणत्या राज्यात केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अरुणाचल प्रदेश. 1 ऑक्टोबर 2025 रोजी कोणत्या देशाचा 65वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला? तर नायजेरिया या देशाचा 65वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. भारतीय रेल्वेची पहिली खात्रीशीर ट्रान्झिट टाईम कंटेनर सेवा कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली? तर दिल्ली आणि कोलकाता या शहरामध्ये सुरू करण्यात आली. 2 ऑक्टोबर 2025 रोजी लाल बहादूर शास्त्री यांची कोणती जयंती साजरी करण्यात आली? तर 121वी जयंती साजरी करण्यात आली. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ITBP चे महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, हे एकूण 30 दिवसाचे ऑक्टोबर महिन्यातील प्रश्न आणि उत्तर आहे, त्यामुळे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. तुम्ही हे प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि नोट्स करून महत्त्वाचे प्रश्न लिहून घ्या. मराठी अभिजात भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? तर 3 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा कोणता बनला आहे? बालोद छत्तीसगडमधला. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 13 नंबरचा प्रश्न बघा, 2025 मध्ये हिंदू बिझनेस लाईन कडून कोणत्या संस्थेला चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे? DRDO या संस्थेला हा पुरस्कार मिळालेला आहे. 14 नंबरचा प्रश्न बघा, माही बांसवाडा अणुप्रकल्पचा पायाभरणी समारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला आहे. हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. माही बांसवाडा अणुप्रकल्प कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून याचं उद्घाटन झालेलं आहे. 15 नंबरचा प्रश्न बघा, सध्या चर्चेत असलेला अमराबाद व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर हा तेलंगणा या राज्यामध्ये. 2025 मध्ये सीमा सुरक्षा दलाने BSF म्हणजे काय? सीमा सुरक्षा दल म्हणजे काय? BSF ने लॉन्च केलेल्या नवीन AI आणि GIS कमांड सिस्टीमचे नाव काय आहे? तर याचं नाव आहे डिसिजन सपोर्ट सिस्टीम, त्याला आपण DSS म्हणतो. पुढील प्रश्न बघा, भारतातील पहिली सेंट्रल टिश्यू बँक कुठे सुरू करण्यात आली? तर दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आली. भारतात 12वी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर डेहराडून. 26 सप्टेंबरला ही आयोजित करण्यात आली होती. अनंतशास्त्र ही जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? तर DRDO या संस्थेने विकसित केली आहे. ओरिझा इचिनाटा नावाची नवीन कॉफी वनस्पती प्रजाती कुठे सापडली? तर पश्चिम घाट केरळ या ठिकाणी सापडलेली आहे. अलीकडे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत भारतातील सर्वोत्तम शहर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर सुरत गुजरात या शहराची निवड करण्यात आली आहे.
2025साठी गांधी शांतता पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर सुधा मूर्ती यांना जाहीर करण्यात आला आहे. 2025मध्ये भारतीय नौदलात सामील झालेल्या INS अर्चना या जहाजाचे वर्गीकरण काय आहे? तर गायडेड मिसाईल फ्रिगेट आहे. 24 नंबरचा प्रश्न बघा. देशातील पहिली हायड्रोजन बस सेवा कुठे सुरू करण्यात आली आहे? तर लेह लडाख. इंडिया सायन्स फेस्टिवल 2025चे आयोजन कोणत्या शहरात झाले? तर पुणे या शहरामध्ये झाले. भारतातील पहिली महिला ड्रोन पायलट कोण बनली आहे? हरप्रीत कौर. लक्षात ठेवा काय? भारतातील पहिली महिला ड्रोन पायलट कोण बनली आहे? हरप्रीत कौर. अस्मिता 2025 हे अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर महिला व बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेलं अभियान हे. कोणतं अभियान? अस्मिता 2025. हिमालयीन क्लीनअप 2025 मोहीम कोणत्या राज्यात राबवली गेली? तर हिमाचल प्रदेश या राज्यात राबवली गेली. जागतिक शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? लक्षात ठेवा 5 ऑक्टोबर. जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबरला साजरा केला जातो. भारताने 2025मध्ये कोणत्या देशासोबत ऑर्बिटल मिशन करार केला आहे? तर जपान या देशाबरोबर केलेला करार आहे. देशातील पहिला सहकारी CNG बायोगॅस प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला आहे? तर हा कोपरगाव या ठिकाणी सुरू करण्यात आलेला प्रकल्प आहे. 32 नंबरचा प्रश्न बघा. भारतातील पहिले AI मंदिर कोणते होणार आहे? तर तिरुपतीचे होणार आहे. भारतातील पहिले AI मंदिर तिरुपती हे कोणत्या राज्यात आहे? तर हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. इराणी चषक 2025चा विजेता संघ कोणता आहे? तर विदर्भ. कोणता? इराणी चषक 2025चा विजेता संघ कोणता आहे? विदर्भ. 35 नंबरचा प्रश्न बघा. इराणी चषक 2025मध्ये विदर्भ संघाचा कर्णधार कोण होता? तर अक्षय वाडकर हा या विदर्भ संघाचा कर्णधार होता. कोणता चषक? 2025चा इराणी चषक. इराणी चषक 2025 उपविजेता संघ कोणता आहे? तर शेष भारत आहे. 500 अब्ज डॉलरची संपत्ती असलेला जगातील पहिला व्यक्ती कोण बनला आहे? तर एलन मस्क हा व्यक्ती जगातील 500 अब्ज असणारा पहिला व्यक्ती बनलेला आहे. 38 नंबरचा प्रश्न बघा. या वर्षीचा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर अशोक साहेब यांना प्रदान करण्यात आला आहे. नुकतेच मेरी ई ब्रुंको फ्रेंड रॅम्सडेल आणि शिमोन सांगागुची यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे? तर वैद्यकशास्त्र या क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झालेला आहे. कोणते शहर भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर ठरले? तर चंदीगड आहे. महात्मा गांधी सेवा पुरस्कार कर्नाटक 2025 कोणाला देण्यात आला आहे? डॉक्टर रामचंद्र गुहा. प्रसिद्ध कृष्णलीला कलाकार गोपीनाथ स्वॅन यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या राज्याचे होते? तर ओडिशा या राज्याचे होते. 62वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली? तर ग्रँडमास्टर P. इनियान यांनी जिंकलेली स्पर्धा ही. नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन कधी होणार आहे? म्हणजे कधी झालं आहे? तर 8 ऑक्टोबर 2025ला या दिवशी नवी मुंबई या विमानतळाचं उद्घाटन झालेलं आहे. NCCचे 35वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर वीरेंद्र वत्स यांनी स्वीकारलेला आहे. 46 नंबरचा प्रश्न बघा. द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी पहिली महिला हॉकी प्रशिक्षक कोण बनली आहे? तर प्रीतम सिवाच ही बनली आहे. दरवर्षी जागतिक कापूस दिवस वर्ल्ड कॉटन डे केव्हा साजरा करण्यात येतो? तर 7 ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्यात येतो. मित्रांनो, जर तुम्हाला गणिताचे 7 ते 8 हजार गणिताचे स्पष्टीकरण हवे असतील तर तुम्ही आमचे गणित मंच हे चॅनल जॉईन करा. बघा 48 नंबरचा प्रश्न बघा. वर्ल्ड पॅराथॅलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. वर्ल्ड पॅराथॅलेटिक्स चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने एकूण किती पदके मिळवली आहे? तर 22 पदके मिळवलेली आहे. वर्ल्ड पॅराथॅलेटिक्स चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदक मिळवले? 6. जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी हा प्रश्न विचारला गेला आहे. जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो? तर 9 ऑक्टोबर या दिवशी जागतिक टपाल दिन साजरा करण्यात येतो. साहित्य नोबेल पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? तर
लासझलो क्रास्नाहोरकाई. बघा लक्षात ठेवा, अवघड नाव आहे, लक्षात ठेवायची. काहीतरी नावात लक्षात ठेवायचं, साहित्याचं त बी असं काहीतरी करून ही ट्रिक लक्षात आपण स्वतः बनवायची. ब्रिटन या देशाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे नाव काय? केअर स्टार्मर. वयाच्या 41व्या वर्षी निधन झालेले वरिंदर घुमान कोण होते? तर अभिनेता होता. भारतीय सैन्याने शत्रूचे ड्रोन रिअल टाईममध्ये शोधून नष्ट करण्यासाठी कोणती संरक्षण प्रणाली सुरू केली आहे? तर सक्षम ही प्रणाली सुरू केली आहे. मिसेस युनिव्हर्स हा किताब जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? तर शेरी सिंग ही बनली आहे. गोबी वाळवंटात जगातील पहिला सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केला आहे? तर चीन या देशाने सुरू केलेला आहे. 2025चा नोबेल शांतता पुरस्कार जिंकल्याने मारिया कोरिना मचाडो कोणत्या देशाची आहे? तर ही व्हेनेझुएलाची आहे. 2025चा शांतता पुरस्कार जिंकणारी मारिया कोरिना मचाडो. 59 नंबरचा प्रश्न बघा. न्यू स्टार्ट करार अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान आहे, जो अलीकडेच 1 वर्षाने वाढवण्यात आला आहे? रशिया. 60 नंबरचा प्रश्न बघा. भारतापासून हिरवा हायड्रोजन तयार करण्यासाठी कोणत्या राज्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरूसोबत करार केला आहे? तर पंजाब या राज्याने करार केलेला आहे. आंतरराष्ट्रीय जांभळा महोत्सवाची 3री आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? तर पणजी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. इंद्र 2025 लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? तर रशिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. भारतातील पहिली चित्ता सफारी कुठे सुरू करण्यात आली? कुनो राष्ट्रीय उद्यानात सुरू करण्यात आली. 70वे फिल्मफेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? लापता लेडीज. फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून परत एकदा कोणाची निवड झाली आहे? सॅबेस्टियन ले कॉर्नू. इंद्र युद्ध सराव 2025 कोणत्या देशादरम्यान पार पडला? भारत आणि रशिया. भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रॅक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन कोणत्या शहरात सुरू झाले आहे? तर सोनीपत या शहरात सुरू झाले आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? तर ज्योती योजना सुरू केली आहे. अर्थशास्त्रासाठी 2025चा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? जोएल मोकिर, फिलिप अघियन आणि पीटर हॉविट. पुढील प्रश्न बघा. 70 नंबरचा. संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कोणत्या गीत गायनाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये झाली आहे? तर भारतात बंधुभाव नित्य असू दे या गीताची निवड झाली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारी पहिली महिला भारतीय खेळाडू कोण बनली आहे? तर स्मृती मानधना बनली आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? मारिया माचाडोला मिळाला आहे. बॉन्ड प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्र कितवे राज्य ठरले आहे? 16वे. जगातील पहिली महिला सेन्सर EO उपग्रह कोण प्रक्षेपित करणार आहे? गॅलेक्सी आय. जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता कोण बनला आहे? शाहरुख खान बनला आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे FCCIचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अनंत गोयंका यांची निवड करण्यात आली आहे. आईपासून बाळापर्यंत HIV, हेपॅटायटिस B आणि सिफिलिसचे संक्रमण कमी करणारा जगातील पहिला देश कोण ठरला आहे? तर मालदीव हा देश ठरला आहे. संरक्षित क्षेत्र व्यवस्थापनातील नव उपक्रमासाठी प्रतिष्ठित केंटन R मिलर पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय कोण आहे? तर सोनाली घोष हा आहे. तरुणांना जागतिक करिअर करण्यासाठी सक्षम करण्यासाठी CM फ्लाईट उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर हा आसाम या राज्यात सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे. वाहतूक दंड भरण्यासाठी भारताचा पहिला QR कोड आधारित किओस्क कुठे सुरू करण्यात आला? गुरुग्राम या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. गुरुग्राम कुठे आहे? हरियाणा या राज्यामध्ये. ग्लोबल फायनान्सने अलीकडेच कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित केले? DBS बँक. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॅन कॅटज.
पुढील प्रश्न बघा 83 नंबरचा. नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आर्चरी प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी जिंकले? राजपुताना रॉयल्स. 84 नंबरचा प्रश्न बघा. 11वी आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? अहमदाबाद, गुजरात. ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? तर मुंबई या शहरात आयोजित करण्यात आला होता. 17व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कार्तिक आर्यनसोबत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला सामायिक करण्यात आला आहे? तर अभिषेक बच्चन यांच्यासोबत सामायिक करण्यात आला आहे. भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? कर्नाटक या राज्यात स्थापन केले जाणार आहे. कोणत्या देशाने ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणारा जगातील पहिला देश बनला आहे? तर मालदीव हा देश आहे. कोणत्या देशाने आपली सुरक्षा मजबूत करण्यासाठी T-2 हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्याची घोषणा केली आहे? तैवान. गरीब कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी ओरोनोदोई 3.0 योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? आसाम. भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कोठे निर्माण करण्यात आले आहे? हैदराबाद, तेलंगणा. ॲस्ट्रा हिंद 2025 संयुक्त लष्करी युद्ध सराव ही कितवी आवृत्ती आहे? 4थी आवृत्ती आहे. भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कोठे स्थापन होणार आहे? हैदराबाद. भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय कोणत्या राज्यात बांधले जाईल? कर्नाटक. अलीकडेच NSG नॅशनल सिक्युरिटी गार्डचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? तर 41वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तूचे जगातील पहिले आभासी संग्रहालय कोणत्या संस्थेने सुरू केले आहे? तर युनेस्को या संस्थेने सुरू केले आहे. 99व्या राष्ट्रकुल स्पर्धा 2026 मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? ग्लासगो, स्कॉटलंड या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. 2025च्या महिला अंध फुटबॉल विश्वचषकाचा विजेता देश कोणता आहे? तर अर्जेंटिना हा देश आहे. 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? अहमदाबाद, भारत या ठिकाणी होणार आहे. लक्षात ठेवा 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन अहमदाबाद, गुजरात, भारत. द ब्रह्मास्त्र अनलिस्टेड या पुस्तकाचे लेखक कोण आहे? डी. शिवानंदन. मिसेस युनिव्हर्सची 48वी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? तर फिलिपिन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. इंद्रयुद्ध सराव 2025 हा कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता? तर भारत आणि रशिया या 2 देशात आयोजित करण्यात आला होता. भारताने कोणत्या देशासोबत पहिला ROKN द्विपक्षीय सराव आयोजित केला आहे? तर दक्षिण कोरिया या देशासोबत आयोजित केलेला आहे. 2025च्या शांघाय मास्टरमध्ये त्यांचे पहिले ATP जेतेपद कोणी जिंकले आहे? तर व्हॅलेंटाईन वॉचेरॉट. केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर करणारे पहिले भारतीय राज्य कोणते? केरळ. इस्रायलचा सर्वोच्च नागरिक सन्मान कोणाला दिला जाणार आहे? डोनाल्ड ट्रम्प. खालीलपैकी कोणत्या राज्यात वाळवंटातील माती तयार करण्याच्या तंत्राचा वापर करून गहू प्रथमच लागवड करण्यात आला आहे? तर राजस्थान. बघा प्रश्न काय परत एकदा सांगतो. कोणत्या राज्यात वाळवंटातील माती तयार करण्याच्या तंत्राचा वापर करून गहू प्रथमच लागवड करण्यात आला आहे? तर राजस्थान. FICCIचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? अनंत गोयंका. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण आणि सामायिक सुविधा केंद्राचे उद्घाटन केले आहे? तर मेथागल या ठिकाणी. मेथागल कुठे? कर्नाटकमध्ये. हेनरी पासपोर्ट इंडेक्स 2025च्या दुसऱ्या तिमाहीत कोणत्या देशाचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली आहे? सिंगापूर. नवीन NSG हब कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे? अयोध्या. नुकतेच निधन झालेले पंकज धीर हे महाभारत या मालिकेतील कोणत्या पात्रासाठी प्रसिद्ध होते? कर्ण. सध्या भारतात एकूण किती रामसर स्थळे आहे? 93. बघा मित्रांनो, गणितसाठी आमचे गणित म्हणजे चॅनल नक्की जॉईन करून घ्या. जवळजवळ 1,71,000 सबस्क्राईब असले आपले महाराष्ट्रातील 1 नंबरचे चॅनल आहे. बघा 114 नंबरचा प्रश्न.
दरवर्षी जागतिक सांख्यिकी दिन कधी साजरा केला जातो? तर 20 ऑक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो. बघा, द ब्रह्मास्त्र अनलिस्ट हे पुस्तक कोणी लिहिले? टी शिवानंदन यांनी लिहिलेले पुस्तक आहे. मर्कोसूर भारत व्यापार करार मजबूत करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यात आली? ब्राझील. भारतातील कोणते राज्य मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे पहिले राज्य बनले? सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात बरं का. कर्नाटक हे राज्य आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तेजस LCA Mk1A लढाऊ विमानाच्या तिसऱ्या उत्पादन लाईनचे उद्घाटन कुठे केले? नाशिक. अंटार्क्टिकामध्ये भारताने बांधलेल्या 4थ्या संशोधन केंद्राचे नाव काय? मैत्री-2. भारत मध्य आशियाई सुरक्षा परिषदेची तिसरी बैठक कुठे झाली? बिश्केक. अहमदाबाद येथे झालेल्या 11व्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धेत भारताने कोणते स्थान मिळवले? 11वे. भारताने किती क्षेत्रासाठी कायदेशीर बंधनकारक हरितगृह वायू उत्सर्जन तीव्रता लक्ष्य नियम 2025 जारी केले आहे? 4 क्षेत्र आहे. काटी बिहू सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आसाम. बघा, बिहू लक्ष जरी ठेवलं तरी आसाम. बिहू हा सण कुठे साजरा केला जातो? खूप ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न आहे हा. तुम्हाला उत्तर सांगायचं आहे आसाम. सप्टेंबर 2025 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला मिळाला? अभिषेक शर्मा. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक असिस्टेड गोल स्कोरर कोण बनला आहे? लिओनेल मेसी. भारत आणि कोणत्या देशादरम्यान 5वा समुद्री शक्ती नौदल सराव पार पडला? इंडोनेशिया. गुगल क्लाउडने AI पॉवर्ड म्युझिक अवतार तयार करण्यासाठी कोणासोबत भागीदारी केली? AR रहमान. लष्करी नेते मायकल रॅड्रियाना यांना कोणत्या देशाचे संक्रमणकालीन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? तर मादागास्कर. भारताचे पहिले मानवी अंतराळ मिशन गगनयान कोणत्या वर्षी लॉन्च केले जाईल? 2027 या वर्षी लॉन्च केले जाईल. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमची 5वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल? राजस्थान. 30व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या राज्याने विजेतेपद पटकावले आहे? मणिपूर. इजिप्तमध्ये झालेल्या पॅरा पॉवरलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताचा जॉबी मॅथ्यू यांनी कोणते पदक जिंकले? कांस्य पदक जिंकले. IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर च्या स्पेशल सर्व्हिव्हल कमिशन SSC चे पहिले आशियाई अध्यक्ष कोण बनले आहेत? विनायक मेनन. बघा, पुढील प्रश्न 2025 सालासाठी गोल्डन बूट कोणाला देण्यात आला आहे? लिओनेल मेसी. उच्च उत्पादन देणाऱ्या लांब स्टेबल कापसाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने कोणते अभियान सुरू केले? कॉटन रिव्होल्यूशन मिशन. रॉड्रिगो पाज यांची कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? बोलिव्हिया. पर्सन ऑफ द कल्चरल मेरिट पुरस्कार मिळवणारी पहिली जपानी व्हॉइस अभिनेत्री कोण बनली आहे? मासाको नोझावा. 138 नंबरचा प्रश्न बघा. साने ताकाची यांची कोणत्या देशाची पहिली महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? जपान. 2025च्या फिफा विश्वचषक अंडर-20 विजेतेपद कोणी जिंकले आहे? मोरोक्को. 2025च्या US ग्रांप्रीचे विजेतेपद कोणी जिंकले? मॅक्स वेस्टापेन. 84व्या वर्षी निधन झालेले गोवर्धन असरानी कोण होते? तर अभिनेता होता. भारत आणि कोणत्या देशाने तरुण शास्त्रज्ञांसाठी रामानुज फेलोशिप सुरू केली आहे? ब्रिटन. भारत आणि कोणत्या देशादरम्यान जेमेक्स 2025 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे? जपान. लक्षात ठेवा, जेवरून जपान. प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून सन्मानित नीरज चोप्रा कोणत्या खेळात संबंधित आहे? भालाफेक. रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे? चेन्नई. कमी कार्बन तंत्रज्ञान, खाण पुनर्प्रयोजन आणि हरित नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करून कोल इंडियाने सेंटर फॉर सस्टेनेबल एनर्जी सुरू करण्यासाठी कोणासोबत भागीदारी सुरू केली आहे? IIT मद्रास. पुढील प्रश्न बघा, 147 नंबरचा. भारतातील पहिले अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य कोणते घोषित केले जाईल? भारतातील पहिले अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य घोषित केले जाईल? केरळ. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या सल्लागार मंडळाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रतिभा M. सिंग. सुलतान ऑफ जोहोर कप 2025 मलेशिया कोणी जिंकलाय? ऑस्ट्रेलिया.
ब्रिटिश अकादमी बुक प्राइज 2025 कोणी जिंकला? सुनील अमृत. सिव्हिल मिलिटरी फ्युजन ॲज अ मेट्रिक ऑफ नॅशनल पॉवर अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह सिक्युरिटी हे पुस्तक कोण लिहिले? राज शुक्ला. क्रीडा क्षेत्रातील उत्तेजक विरोधी आंतरराष्ट्रीय परिषद COP10 च्या 10व्या सत्रात आशियाई पॅसिफिक ब्युरो गट 4च्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? निवडला गेला आहे भारत निवडला. उपाध्यक्षपदी कोणता देश निवडला गेला आहे? भारत. निंगोल चाकोबा महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा एक प्रसिद्ध सांस्कृतिक उत्सव आहे? मणिपूर. प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून सन्मानित नीरज चोप्रा कोणत्या खेळासंबंधित आहे? भालाफेक. रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे पहिले शहर कोणते शहर बनले? चेन्नई. कमी कार्बन तंत्रज्ञान, खाण पुनरुत्पादन आणि हरित लक्ष केंद्रित करून हे प्रश्न होता काय? IIT मद्रास. तुम्ही याआधीचा प्रश्न होऊन गेला आहे, डबल वाचण्यात आला. भारतातील पहिले अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य घोषित केले जाईल? केरळ. थांबा, हा एक डबल झाले आपल्याकडून. सुनील अमृत. बघा 163 नंबर हा बी झाला आहे. 164 नंबरचा प्रश्न बघा. ग्लोबल फायनान्सने 2025 मध्ये जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून कोणत्या बँकेला घोषित केले? स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक बँक. रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. तिसरा. नासाने शोधलेल्या पृथ्वीवर दुसऱ्या तात्पुरत्या चंद्राचे नाव काय आहे? 2025 PN7. 24 ऑक्टोबर 2025 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ UN चा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे? 80वा. भारतातील पहिला काचेचा झुलता पूल कोठे बांधला जात आहे? ऋषिकेश या ठिकाणी बांधला जात आहे. सिरिकित किटियाकारा यांचे वयाच्या 93 वर्षी निधन झाले. ते कोणत्या देशाचे माजी राणी होत्या? थायलंड या देशाच्या माजी राणी होत्या. डेम सारा मुलाली यांची चर्चली पहिली महिला प्रमुख म्हणून कोणत्या देशात नियुक्ती होणार आहे? इंग्लंड या देशामध्ये होणार आहे. PM श्री स्कूल योजनेत सामील होण्यासाठी कोणत्या राज्याने अलीकडेच केंद्र सरकारसोबत भागीदारी सुरू केली? केरळ. हवाई दलाचा सराव ओशन स्काय 2025 खालीपैकी कोणत्या देशात आयोजित केला जात आहे? तर स्पेन या देशात आयोजित केला जात आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी प्रकाशित केलेले मोदीजी मिशन हे पुस्तक कोणी लिहिलेले? तर भरसिच देसाई यांनी लिहिले. 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? रंजना देसाई. नाटककार गंगाराम गवाणकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे गाजलेले प्रसिद्ध नाटक कोणते? वस्त्रहरण. नुकतेच निधन झालेले गंगाराम गवाणकर कितव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते? 96व्या. 2025च्या आशियाई पॅसिफिक आर्थिक सहकार्य अपेक शिखर परिषद यजमान देश कोणता देश आहे? दक्षिण कोरिया. मर्सर CFA ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? नेदरलँड. मर्सर CFA ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025 भारत कितव्या क्रमांकावर आहे? 52व्या. 26 ते 28 ऑक्टोबर 2025 दरम्यान आसियान शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? मलेशिया. 2025च्या हवाई दलाच्या पॉवर रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 3रा. जपान भारत सागरी सराव JMEX कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने भाग घेतला आहे? INS सह्याद्री. दक्षता जागरूकता सप्ताह 2025 साजरा करण्यात येत आहे 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर. इंडिया मेरीटाईम वीक 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? तर मुंबई. भारताच्या प्रजासत्ताक दिनी 2026 मध्ये उर्सुला ऑन डेर लेयन यांच्यासह कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे? अँटोनियो कोस्टा. टुरिझम बूस्ट व्हिजन 2029 अंतर्गत भारत सरकार 2029 पर्यंत किती जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे निर्माण करेल? 50. 187 नंबरचा प्रश्न बघा. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्या देशाने सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड ऑर्डर ऑफ मुंगोगावा देऊन सन्मानित करण्यात आले? दक्षिण कोरिया. राफेल लढाऊ विमान उडवणाऱ्या दौ मुतीमुरू भारताच्या कोणत्या राष्ट्रपती बनल्या? प्रथम राष्ट्रपती. या जागतिक सोरायसिस दिन कधी साजरा केला जातो? 29 ऑक्टोबर. आशियान संरक्षण मंत्र्याची प्लस कोठे होणार आहे? क्वालालंपूर. सायबर गुन्ह्यांविरुद्ध संयुक्त राष्ट्राची UN परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? हनोई. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने प्रथमच कोणत्या देशात जागतिक माती सुरक्षा कायदा चौकट स्वीकारली? संयुक्त अरब अमिराती. भारताचे प्रतिनिधित्व करणारी कीर्तिवर्धन सिंग
यांच्या नेतृत्वाखाली अलिप्त चळवळी 19वी मध्यावधी मंत्रिस्तरीय बैठक कोणत्या देशात झाली? युगांडा. देशाचे पुढील म्हणजे 53वे सरन्यायाधीश कोण असतील? सूर्यकांत शर्मा. लक्षात ठेवा. देशातील पहिली सरकारी टॅक्सी कुठे सुरू झाली? नवी दिल्ली. विज्ञान रत्न पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला? डॉक्टर जयंत नारळीकर. आशियाई क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये शौर्य अंबुरने 100 मीटर हँडल स्पर्धेत कोणते पदक जिंकले? रौप्य. कोणते राज्य भारतातील पहिले अत्यंत गरीबयुक्त राज्य? केरळ. नुकतेच कोणत्या देशाने 30 दिवसाची आणीबाणी जाहीर केली आहे? पेरू. 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक्स मशालवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? अभिनव बिंद्रा. 2025च्या जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशकात भारताचा क्रमांक किती आहे? 155. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेचा दुसरा टप्पा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? पंजाब. भारताचे सर्वात वजनदार कम्युनिकेशन उपग्रह CMS-03 कोठून प्रक्षेपित केला जाईल? श्रीहरिकोटा. 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत सुजीत कलकल यांनी कोणते पदक जिंकले? सुवर्ण पदक. अणुशास्त्रज्ञ होमी जहांगीर बाबा यांची 116वी जयंती कधी साजरी करण्यात आली? 30 ऑक्टोबरला 116वी जयंती साजरी करण्यात आली. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 भारताचा क्रमांक आहे 4था. फाइंडिंग होम अगेन हे पुस्तक खालीपैकी कोण लिहिले? रिचा शर्मा. कल्याण सिंग नगर हा 75वा जिल्हा कोणत्या राज्यात असेल? उत्तर प्रदेशमध्ये असेल. लक्षात ठेवा. कल्याण सिंग नगर हा 75वा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश राज्यामध्ये 75 जिल्हे झाले आहे. वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनने टॉप ॲग्री फूड पायोनियर पुरस्काराने कोणाला सन्मानित केले? संजीव कपूर. जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती पॉल बिया यांची देशाचे राष्ट्रपतीपदी नियुक्त करण्यात आली आहे. कॅमेरून. 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? रंजना प्रकाश देसाई. मित्रांनो, हे आपण ऑक्टोबर महिन्यातील 211 चालू घडामोडीचे प्रश्न बघितले. त्यामुळे हे प्रश्न तुम्ही पूर्ण बघा, नोट्स बनवा आणि लिहून घ्या. महत्त्वाचे प्रश्न हे परीक्षेत खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. बघा, गणितासाठी तुम्ही आमचे गणित मंचे चॅनल जॉईन करा. पोलीस भरतीसाठी उभावृत्तीचे जॉईन करा. आणि तुम्हाला दररोज फ्री टेस्ट सोडायचं असेल तर तुम्ही spardhamantra.com सर्च करू शकता आणि ganitman.com या वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता. धन्यवाद.